शेगावच्या संत श्री गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून स्वगृही म्हणजेच शेगावला परतली आहे. खामगाव ते शेगाव या 18 किमी रस्त्यावर पालखी सोबत चालणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते आहे. लाखो भाविक पालखी सोबत पायी चालत आहेत. 13 जून रोजी श्रींची पालखी आषाढी वारीसाठी संत नगरीतून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. 60 दिवसांचा पायदळ प्रवास व 700 किलोमीटरचे अंतर श्रींच्या भक्तीत तल्लीन होऊन पार करत 15 जुलै रोजी पालखी विठुरायांच्या पंढरीत पोहोचली होती. त्यानंतर 17 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून 5 दिवसांचा मुक्काम पंढरीत केल्यानंतर 21 जुलैपासून पालखी परतीच्या मार्गाला होती. तर 11 ऑगस्ट रोजी श्रींची पालखी संतनगरीत शेगावात परतली आहे. श्रींच्या पालखीचे दर्शन व स्वागत करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले होते. श्रींच्या पंढरपूर वारीची परंपरा 55 वर्षापासून सुरू आहे. भाविकांच्या चेहऱ्यावर सुद्धा मोठा उत्साह या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे. लहानपासून तर मोठ्या व्यक्ती, महिला, पुरुष या पालखी सोबत दरवर्षी पायी चालत असतात. ठिकठिकाणी पायी चालणाऱ्या भाविकांसाठी फराळ, पाणी, नाश्त्याची सुद्धा अन्नदात्याकडून व्यवस्था केलेली आहे. तर यामुळे भाविकांमध्ये आणि जिल्हावासियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.